हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आजचा ब्लॉग पिठोरी अमावस्या निमित्त आहे. तर पिठोरी अमावस्याला मी खूप मजा करतो. श्रावणाच्या लास्टच्या दिवशी पिठोरी अमावस्या साजरी केली जाते. आमच्या आगरी कोळी परंपरामध्ये खूप थाटामाटाने पिठोरी साजरी केली जाते. पिठोरी मातेला खूप जोरदार घरी थाटामाटाने घरी आणतात, तिची पूजा आराधना करतात. बरेच पाहुणे मंडळीला बोलवतात दर्शनाचा लाभ घ्यायला. जेवण असतो आणि रात्री नाचतात, जागरण करतात, खूप मजा करतात. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल पिठोरी म्हणजे काय, तर ते तुम्हाला ब्लॉगमध्ये समजेलच. पिठोरीची पूर्ण कथा काय, कशी साजरी केली जाते, काय असते पिठोरीचं महत्त्व. तर तुम्ही ब्लॉग लास्टपर्यंत एंडपर्यंत बघा, तुम्हाला वन सरला वाजवू गवला, पिकली भाजवरी का करी, पिकली भाजवरी का करी. नायली पिठोरी 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 घरोघरी, नायली पिठोरी 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 घरोघरी. वासिनी या आरती करती पिठोरी मातेला, बाई माणसाने ताल धरलाय ढोलकीव नाचाला. जागरण चाले घरोघराला, जागरण चाले पोरा सारी, पट्ट किलतन पोरा सारी. नायली पिठोरी 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 घरोघरी, नायली पिठोरी 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 घरोघरी. वेटर बोलवलेत आम्ही जेवण वाढायला. पण हे बघा, अरे इशू तुम्ही याकाला घेतला. असू दे चालते. पाहुणे आले जेवायला, जेवायला आल्या सगळी. आता आम्ही पण जेवायला बसलो बघा. आणि तुम्हाला कोणतरी दाखवते, तिला तर जाम झूम करून दाखवते बघा. बघा गाईस, जेवायला बसले, लोकांना सोडून पाहुण्यांना सोडून जेवायला बसले. ही लवकरच साधा काम आहे का खपवला पण नाही बघा, ही वाढते अजून. इथं सगळी बसलेत जेवायला. दादा गाणी बोलायचं आहे. जय दादानी सांगितले, त्याचं रात्री कॉन्सर्ट आहे. आता आम्ही आलोय निशिताईकडे. त्यांच्याकडे पण पिठोरी असते खूप जोरदार. तुम्हाला समजेलच ब्लॉगमध्ये कोण निशिताई, बरेच वेळेला बघितलं असेल ते ब्लॉगमध्ये. तसं चला तुम्हाला दाखव. तुम्ही माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये तुम्हाला बघितलं तसेल. यांच्याकडे पण पिठोरी असते बरेच वर्ष. किती वर्षाची परंपरा आहे ती? आता 81 इयर्सची परंपरा आहे. खूप जोरदार सेलिब्रेट केली जाते. जागरण करतात, नाचतात वगैरे, खूप मजा असते. तर तुम्ही ब्लॉगमध्ये बघा, तुम्हालाही दाखवीन यांचे कसे पिठोरी सेलिब्रेट केली जाते. नगर होतं, तिथे एक गरीब ब्राह्मण राहत असे. त्याच्या घरी श्रावणातल्या औषध दिवशी बापाचं श्राद्ध असे. इकडे दरवर्षी काय होईल, ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सोन्याचं पोट दुखू लागेल. ब्राह्मण जेव्हा बसण्याच्या वेळेस ते बालक होऊन कोण मरून जायचं. असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी झालं. असं 6 वर्ष झालं. 7व्या वर्षी असंच झालं. तेव्हा सासरा रागावला. ते मेलेलं पोट तिच्या ओटून घातलं, तिला रानात हाकलून लावलं. पुढे जाताना तर ती एका मोठ्या अरण्यात गेली. तिथं तिला धोटिंगाची बायको भेटली. ती म्हणाली, बाई बाई तू कोणाची कोण, इथं येण्याचं कारण काय, आली तशी लवकर जा, नाही तर माझा नवरा धोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकेल. तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली, तेवढ्याच करता मी इथे आले आहे. तशी धोटिंगाची बायको म्हणाली, बाई बाई
तू इतकी जीवावर उदार का, तशी ब्राह्मणाची सून आपली आठवड्यात सांगू लागली. ती म्हणाली, मी एका ब्राह्मणाची सून दरवर्षी मी श्रावणी औषध या दिवशी बालनचोरीवर म्हणून मरून गेली. त्या दिवशी आमच्या घरी माझ्या आजी सासऱ्याचं साथं असे. माझं असं झालं म्हणजे साधा आलेल्या ब्राह्मण उपाशी झाली. आमची 6 बालनपणं झाली माझी झाली. 7व्या कृपेला असं झालं. तेव्हा मामांजींना माझा राग आला. ते मला म्हणाले, माझा बाप तुझ्या बालनपणामध्ये 7 वर्ष उपाशी राहिला, तर तू घरातून चालती हो असं म्हणून हे मेलेलं म्हणून माझ्या ओटी घातल्याने मला घालून दिलं. नंतर मी इथे आले. आता मला जगून तरी काय करायचं आहे असं म्हणून ती रडू लागली. तशी जोटिंगाची बायको तिला म्हणाली, बाई भिवू नको, अशी थोडीशी पुढं जा, तिथून तुला एक शिवाचं लिंग दृष्टीत पडेल. बेलाचं झाड लागेल, तिथे एका झाडावर बसून 6 राहा. रात्री राजकन्या देवकन्यासाठी अप्सरा बरोबर मिळून तिची पूजेला येते. पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवते. अतिथी कोण आहे म्हणून विचारली. असं विचारल्यावर मी आहे म्हणून सांग. तुला बाकी कोण कोटली म्हणून चौकशी करते. तेव्हा ती सगळी अक्षर त्याला सांग. ब्राह्मणाच्या सुनेने बरं म्हटलं. तिथून उठली पुढे गेली. तो एक बेलाचं झाड पाहिजे. तिथंच उभी राहिली. इकडे तिकडे पाहू लागली. तो जवळच एक शिवलिंग दृष्टीत पडला. तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली. इतकाच राखून झाली. त्या तशा नागकन्या देवकन्या अप्सरांच्या स्वाऱ्या सुद्धा आल्या. त्यांनी शिवलिंगाची पूजा केली, नैवेद्य दाखवला आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारले. त्याचबरोबर ती खाली उतरली. मी आहे म्हणून म्हणाले. सगळ्यांनी मागे पाहिले. त्यांना आश्चर्य वाटलं. हिची कोण कुठली म्हणून चौकशी केली. तिने सर्व हकीकत सांगितली. नागकन्या देवकन्यांनी तिच्या मुलांची चौकशी केली. तेव्हा अप्सरांनी दाखवली. पुढे त्यांनी तिच्या 7 मुलांना जिवंत केली आणि ती हिच्या हवाली केली. पुढे तिला एवढंच सांगितले. 64 योगिनींची पूजा करायला सांगितले आणि पृथ्वी लोके हे व्रत प्रकट करण्यास सांगितले. तसं तिने विचारलं. त्याने काय होते. अप्सरांनी सांगितलं, व्रत केलं म्हणजे मुलाला दगावत नाही, सुखा समाधानात राहतात. पुढे ती त्यांना नमस्कार करून निघाली. ती आपल्या गावात आली. लोकांनी हिला पाहिलं. ब्राह्मणात जाऊन सांगितलं, बज्जी तुमची सून घरी येत आहे. त्याला खोटं वाटलं. अर्ध्या गटकेने पाहू लागला. पाठीमागून सुनेला पाहिलं. तसा उठला. घरात गेला. मुरबट तांदूळ पाणी आणलं. तांदूळ सुनेवरून आणि मुलांवरून ओवाळून टाकून दिले. हातपाय धुवून घरात आला. सर्व आखले सुनेला विचारले. तिने सांगितले. पुढं सर्वांना आनंद झाला आणि मुलाला सह तो सुखाने नांदी लागला. ही पिठोरीची कथा सुपर संपूर्ण. पिठोरी माते की जुगार मांडलेला आहे आता आणि आतमध्ये मोठी खेळतायत. मोठ्यांना नाही दाखवायचं, फक्त बारक्यांनाच. श्रवण समाप्तीला आमोशेला पिठोरीचा सण आईला. श्रवण समाप्तीला आमोशेला पिठोरीचा सण आईला. डोंगरान जाऊन हानीन पाना फुला पिठोरी मांडाला. डोंगरान जाऊन हानीन पाना फुला पिठोरी मांडाला. ना हौशेन पूजिन मी माझे पिठोरी गमावलीला. हौशेन पूजिन मी माझे पिठोरी गमावलीला. सो गाईस, ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कमेंट करा. आणि लवकरच गणपती येत आहेत, तर आपण गणपतीची सिरीज पण टाकणार आहोत, म्हणजे 10 दिवसाचे 10 ब्लॉग्स. जर गणपती बाप्पाची साथ असेल तर नक्कीच 10 दिवसाचे 10 ब्लॉग्स टाकू आपण. सो आजचा ब्लॉग इथेच एंड करते. भेटूया पुन्हा एकदा अशाच इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. सो